इंटरव्ह्यू गेला पाण्यात. लेखक निमिष सोनार. कथा वाचन निमिष सोनार. माझे नाव केशव. जन्म, बालपण आणि शिक्षण सगळे डोंबिवली ईस्टमध्ये झाले. फडके रोडवर आमचे घर. आज पाऊस जरा जास्तच वाटत होता, पण ऑफिसला जाणे पावसामुळे टाळू शकत नव्हतो. नेहमीप्रमाणे 5 नंबर प्लॅटफॉर्मवरून मी CST जाणारी फास्ट लोकल पकडले. जरी फर्स्ट क्लास पास होता आणि मी फर्स्ट क्लासमध्ये चढलो असलो तरी त्यातही खूप गर्दी होती. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळेने ऑनलाईन क्लास ठेवले होते, त्यामुळे माझी दोन्ही जुळी मुलं घरून क्लास अटेंड करत होती. 2020च्या भयंकर कोविड आपत्तीमुळे ऑनलाईन हा शिक्का मानवजातीच्या माथी मारला गेला. पण आमच्यासारख्या सॉफ्टवेअरशी काहीही संबंध नसलेल्या माणसांना कसले आले ऑनलाईन आणि बिनलाईन. नेहमीप्रमाणे दादर वेस्टला उतरायचे आणि मग बेस्ट बस पकडून कंपनीत जायचे. आमची प्रोडक्शन कंपनी V-Star इन्स्ट्रुमेंट्स, जी विविध कंट्रोल इन्स्ट्रुमेंट्स बनवते, त्यात मी मॅनेजर आहे. लोकलमध्ये बसायला जागा मिळाली नाही, कारण लोकल अंबरनाथवरून आलेली होती. दिवसेंदिवस मुंबई आणि लोकल ट्रेन दोघांमधली लोकसंख्या खूप वाढते आहे. उभ्या उभ्या एका हातात आडवा मोबाईल धरून पावसाच्या बातम्या मी बघू लागलो आणि दुसरा हात लोकलच्या कडीला धरलेला होता. एक बातमीदार घसा दुखेल इतके जोरात ओरडून अंधेरी सबवे पाण्याखाली गेला हे सांगत असतानाच 2005 साली मुंबईत आलेल्या पुराच्या घटना आठवून ती सांगत होती आणि मलाही माझ्या नकळत तो दिवस आठवला. 19 वर्षापूर्वी मी याच जुलै महिन्यात माझ्या इंटरव्ह्यूसाठी 5 नंबर प्लॅटफॉर्मवरून 8 वाजता लोकल पकडली आणि निघालो. 10 दिवसांपूर्वी V-Star इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीत इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर या रोलसाठी अर्ज केला होता आणि सोमवारी मला घरच्या लँडलाईन फोनवर कॉल आला आणि ईमेल चेक करायला सांगितले गेले. सायबर कॅफेत जाऊन बघितले. याहूवर ईमेल आला होता की मंगळवार म्हणजे आज 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता माझा इंटरव्ह्यू आहे. पत्ता व इतर माहितीसुद्धा दिली होती. आधी 3 वेगवेगळ्या कंपनीत मी इंटरव्ह्यू देऊन चुकलो होतो, पण तिथे काम झाले नव्हते आणि मला नोकरी मिळवणे अत्यावश्यक झाले होते. TV चॅनलवर कितीही अतिवृष्टीचा इशारा दिला गेला असला तरी आजचा इंटरव्ह्यू माझ्यासाठी अतिशय आवश्यक होता. त्याला कारणही तसेच होते. वडील डोंबिवलीत मगनलाल केमिकल या कंपनीत काम करत होते. एकदा एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे कंपनीत स्फोट झाला. विषारी वायूची गळती झाली. छत व भिंती कोसळायला लागल्या. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी झालेल्या अभूतपूर्व चेंगराचेंगरीत आणि पळापळीत माझ्या वडिलांना दोन्ही हात गमवावे लागले आणि या घटनेच्या धक्क्याने आणि भीतीने त्यांची वाचा गेली. 8 महिने ते बेडवर होते. नंतर त्या कंपनीवर खटला चालला. मालक परदेशात पळून गेला. कालांतराने कंपनी बंद पडली. वडिलांनी प्रयत्न केला, पण दुसरीकडे कुठे काम मिळालेच नाही. ते घरीच राहिले. माझे शिक्षण संपायला तेव्हा 1च वर्ष राहिले होते. आईने प्रायव्हेट ट्युशन घेऊन आणि वडिलांनी आतापर्यंत केलेल्या जमापुंजीवर माझे शिक्षण झाले. शिक्षणानंतर तडक मी नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडलो. बॅगमध्ये प्लास्टिक पिशवी गुंडाळून मी आवश्यक कागदपत्रे ठेवली होती. आज आईने जेवणाचा टिफिन दिला. हातावर दह्याचा खडा ठेवला. मी देवाला नमस्कार केला आणि पलंगावर उशीला टेकलेल्या वडिलांनी नजरेनेच मला आशीर्वाद दिले होते आणि मी निघालो. पावसामुळे लोकल थोडी उशिरा दादरला 10 वाजता पोहोचली. खिशात नोकियाचा छोटासा मोबाईल होता. तो चाचपडून पाहिला. तो खिशातच होता. मोबाईल रिचार्ज खूप महाग होते त्यावेळेस. 500च्या कार्डवर 434 रुपयांचा टॉक टाईम होता, त्यामुळे कॉल जपून करावा लागे. फुटओव्हर ब्रिजवर जाऊन वेस्टला उतरून जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये 10 रुपयात वडा सांबार पावचा मी ब्रेकफास्ट केला. 15 मिनिटात ब्रेकफास्ट संपला. आता पाऊस चांगलाच वाढला होता. दादर वेस्ट स्टेशन बाहेर रस्त्यावर पूर्ण पाणी साचले होते. इतका पाऊस मी पहिल्यांदाच बघत होतो. पाठीमागच्या बॅगमधून मी छत्री काढली, उघडली आणि रेस्टॉरंटमधून बेस्ट बस स्टॉपकडे चालू लागलो. बसचा 10 मिनिटांचा प्रवास संपला की कंपनी येणार होती. 10 नंबरच्या डबल डेकर बसची वाट बघत बस स्टॉपवर मी उभा राहिलो. बससाठी मोठी रांग होती. 10:30 वाजले, अजून बस आली कशी नाही. बापरे, रस्त्यांवर आता गुडघे एवढे पाणी साचले होते आणि पहिली दुसरीतला एक शाळकरी मुलगा पारदर्शक रेनकोट घालून आपल्या आईकडे धावत येत होता. तो अचानक पाण्यात पडला आणि रडायला लागला.
मागून एक पाण्याचा लोंढा आला आणि त्याची आई छत्री घेऊन त्याच्याकडे धावत येऊ लागली. मी त्या मुलाकडे धावलो, त्याला हात धरून उठवले आणि त्याच्या आईकडे त्याला हात धरून घेऊन जायला लागलो. तेवढ्यात दुरून मला 11 नंबरची बस येताना दिसली. ती थांबली आणि एक जण त्यात चढू लागला. मी त्या बसच्या स्टॉपपासून बऱ्याच अंतरावर आता होतो. तो मुलगा रडत होता. त्याच्या डोक्यावर मी छत्री धरली होती. वारा इतका जोरात होता की त्या आईच्या हातातली छत्रीसुद्धा उडून खूप दूर गेली. शेवटी त्या मुलाला आईकडे सोपवून मी माझी छत्री तिला देऊ केली आणि पाण्यातून वाट काढत पळतच मी 11 नंबरच्या बसकडे जाऊ लागलो. पण तोपर्यंत ती बस आपल्या मार्गी निघून गेली होती. सोमवारी मला आलेल्या कंपनीच्या लँडलाईन नंबरवर मी कॉल केला. उद्देश असा की मला यायला उशीर होऊ शकतो हे सांगता येईल, पण नंबर बिझी येत होता. शेवटी मी बॅगेतून रेनकोट काढला, अंगावर चढवला आणि फुटपाथवरून चालू लागलो. दूर एक टॅक्सी उभी होती. मी तिच्याकडे पळालो. चौकात खूप पाणी साचले होते. वाहने अडकून पडली होती. फुटपाथवरचे फेरीवाले, छोटे दुकान मांडून बसणारे लोक आपापल्या घरी कधीच निघून गेले होते. 2-4 बेस्ट बसेस आणि काही कार पाण्यातून मार्ग काढण्याचा आटापिटा करत होत्या. मी टॅक्सीवाल्याला विचारले, दीनदयाळ गार्डनजवळ वालचंद हाईट बिल्डिंगजवळ जायचे आहे, चालणार का? टॅक्सीवाला म्हणाला, नाही, खूप पाऊस आहे तिकडे. अहो, मला खूप अर्जंट आहे, इंटरव्ह्यू आहे. तुला इंटरव्ह्यूची चिंता आहे? इथे लोक जीवन मरणाच्या पुरात अडकले आहेत. इंटरव्ह्यू देऊन कुठे स्वर्गात नोकरी करणार की नरकात? काय सांगता, इतकी वाईट परिस्थिती आहे? अरे, कोणत्या दुनियेत आहेस? आताच 4 शाळकरी मुलं विजेच्या धक्क्याने ठार झाली. पाण्यात करंट उतरला होता. ऐकून मला कसं तरीच झाले. तो पुढे म्हणाला, जवळच एका रिक्षेवर झाड पडले, दुसऱ्या रिक्षेवर होर्डिंग पडले, एक जुनी इमारत कोसळली, त्यात 10 जण दबले गेले. त्यापेक्षा आता मी घरी जातो. कसा? अंकल ऐका ना, मी जास्त पैसे देतो, प्लीज मला तिथे घेऊन चला. थोडा वेळ त्याने मनात विचार केला आणि मग म्हणाला, 400 रुपये घे, येतोस? बापरे, 400? अहो 200 देतो मग तर झालं. मी असे म्हणताच तो एकटाच दार लावून आतमध्ये गेला आणि त्याने टॅक्सी चालू केली. मी काचेवर हाताने ठोकले आणि म्हटले, ठीक आहे, चला 400 रुपये देतो. मी टॅक्सीत बसलो आणि त्याने टॅक्सी शक्य तिथे फुटपाथवरून तिरपी चालवायला सुरुवात केली. त्याने माझ्याकडून पूर्ण पैसे आधीच घेऊन टाकले. मला खिडकीतून पावसाचे विदारक दृश्य दिसत होते. आजूबाजूच्या काही झोपड्यांमध्ये पाणी घुसले होते. कार पाण्यात अडकून पडलेल्या होत्या. FM रेडिओवर ते सांगत होते की काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेन आहे तिथेच अडकून पडल्या आहेत. लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असे सांगण्यात येत होते. अरबी समुद्राला भरती आलेली आहे. तेवढ्यात माझी मोबाईलची रिंग वाजली. काळजीपोटी आईने फोन केला होता. काळजी करू नको असे सांगून मी फोन बंद केला. ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि कधीही न थांबणारी मुंबई स्तब्ध झाली होती. रेडिओवर नंतर सांगत होते की सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील शेकडो रहिवाशांना सुरक्षित क्षेत्रात स्थलांतरित होण्यात भाग पडले आहे, कारण या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 तासातच 300 mm पाऊस पडला होता. शहराच्या पायाभूत सुविधा पुराच्या प्रचंड दबावाखाली बुडाल्या. महामार्ग आणि निवासी भागात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे खूप नुकसान झाले होते आणि अनेक रहिवासी त्यांच्या घरापासून लांब अडकले होते. आमची हळूहळू चालणारी टॅक्सी अचानक थांबली, कारण रस्त्यात खूप पाणी साचले होते. उगाच मी तुझे बोलणे ऐकून 400 रुपयांसाठी एवढ्या पाण्यात आलो. आता अडकलो ना, उतर खाली. मी समोर बिल्डिंग दिसते आहे, तीच आहे वालचंद हाईट बिल्डिंग. जा, उतरून पायी जा तिकडे. अहो पण उतर खाली म्हणतो ना. त्याने मला उतरायला भाग पाडले. त्याची टॅक्सी वेगाने पाणी उडवत जवळच्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये त्याने घुसवली. तिथे त्याला कोणीतरी ओळखीचे भेटले, म्हणजे त्याला इथपर्यंत यायचेच होते. त्यातही त्याने 400 रुपये कमावले. आता 12 वाजून गेले होते. डोक्यावर रेनकोटची प्लास्टिक टोपी घालून मी वेळ न दडवता वालचंद हाईट्स या बिल्डिंगच्या दिशेने चालू लागलो. अचानक पाण्यामुळे न दिसलेल्या रस्त्यावरच्या खड्ड्यात माझा एक पाय पडला आणि मूळ गळाला. पण तशाही स्थितीत मी लंगडत चालू लागलो. दूर रस्त्यावर तिरपी झालेली, पाण्यात फसलेली एक कार मला दिसली आणि त्या कारच्या खिडकीतून एक हात वर आलेला होता. तो हात मदतीसाठी हलत होता आणि याचना करत होता. आसपास पायी जाणारे येणारे फारसे कोणी दिसत नव्हते. सध्या मला जे आसपास कोणी दिसत होते ना, ते आधीच मृत झालेले होते. त्यामुळे त्यांची पाण्यापासून वाचण्याची धडपड थांबली होती. त्यांना पाणी आपोआपच आपल्यासोबत घेऊन जात होते.
केवढे हे विदारक दृश्य. मी विचार केला, मदतीसाठी बोलावणारा तो हात महत्त्वाचा आहे. आज इंटरव्ह्यू द्यायचा आहे हे ठीक आहे, परंतु म्हणून मी त्या माणसाला मदत न करता तिथेच सोडून दिले तर इथे योग्य होणार नाही. माणुसकी आधी, बाकी सगळे नंतर. आणि ह्याच सामान्य मुंबईकरांचे स्पिरिट सर्व जगाने अनुभवले होते आणि जगभर हे मुंबईकरांचे स्पिरिट गौरवले गेले होते. मी गुडघ्यावर पाण्यातून वाट काढत त्या तिरप्या झालेल्या कारकडे चालू लागलो. सर्वप्रथम त्या कारजवळ पोहोचल्यानंतर मी कारमधल्या माणसाच्या हाताला धरले. त्या हाताला खूप दिलासा वाटला असावा. गाडीच्या अर्ध्या उघडलेल्या खिडकीच्या काचेतून तो हात बाहेर आलेला होता. त्या भागातून मी आतमध्ये पाहिले असता मला दिसले की त्या कार चालकाचा पाय कुठेतरी अडकला होता. दरवाजा त्या साईडचा उघडला गेलेला होता, पण पाय अडकल्यामुळे तो कोणत्याच बाजूने बाहेर निघू शकत नव्हता. गाडी तिरपी झालेली होती. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर तो बसलेला होता आणि त्याच्या पायातून रक्तसुद्धा येत होते. एका खड्ड्यामुळे गाडी तिरपी झालेली होती आणि खड्ड्यात फसलेल्या लोखंडी अणकुचीदार वाकलेल्या सळईमध्ये त्याचा पाय घुसून अडकून पडलेला होता. तो माणूस म्हणाला, थँक्यू मित्रा, तू आलास. थोड्या वेळापूर्वी मी मदतीला एक हाक मारली होती, पण कोणीही मदतीला आले नव्हते. मागच्या बाजूने दरवाजा उघड आणि आतमध्ये येऊन तुझ्या दोन्ही हाताने माझा पाय त्या सळईमधून बाहेर ओढून काढ. ठीक आहे, असे म्हणून मागच्या बाजूचा दरवाजा उघडून मी त्या गाडीमध्ये शिरलो आणि पुढच्या सीटवरून हात घालून त्या कारमधल्या माणसाचे अडकलेले पाय दोन्ही हातांनी जोराने ओढून काढण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या माणसाला प्रचंड वेदना होत होत्या. तो वेदनेने ओरडत होता, परंतु इलाज नव्हता. शेवटी मोठ्या प्रयत्नाने अडकलेला पाय बाहेर निघाला आणि त्या झटक्याने तिरपी गाडी एकदम रस्त्यावर येऊन सरळ झाली. तो माणूस वेदनेने कळवळला, पण त्याला आता धीर झाला आणि तो म्हणाला, तिथेच मागच्या सीटवर खालच्या बाजूला फर्स्ट एड बॉक्स असेल, प्रथमोपचार किट, आणि माझा मोबाईलसुद्धा तिथेच कुठेतरी पडला असावा, जरा मला शोधून दे. गाडीच्या अर्ध्या शिरलेल्या पाण्यामध्ये मी मोबाईल शोधला. तो सोनी एरिक्सनचा मोबाईल होता. हे मॉडेल मी कुणाकडेच पाहिले नव्हते. तो बहुतेक वॉटरप्रूफ मोबाईल असल्यामुळे की काय सुरूच होता. त्या माणसाने तो मोबाईल आपल्या हातात घेतला, पुसला. मी खाली हात घालून प्रथमोपचार पेटी शोधली आणि त्यातून जखमेतील रक्तस्राव बंद होण्यासाठीचा स्प्रे बाहेर काढला आणि त्या माणसाच्या पायावरच्या जखमेवर मारला. मग त्या माणसाने त्याचे सॉक्स पुन्हा वर केले, बूट घातला. सर, आता तुम्ही गाडी चालवू शकाल ना? होय, मला जवळच जायचे आहे. तुला कुठे जायचे आहे? सर, 12 वाजता माझ्या एका ठिकाणी इंटरव्ह्यू होता, पण आता उशीर झाला आहे. मी इंटरव्ह्यूसाठी डोंबिवलीवरून आलो आहे. इंटरव्ह्यू कुठे? व्ही स्टार इन्स्ट्रुमेंट्स कंपनीत. त्या समोरच्या वॉलचन हाईट्स या बिल्डिंगमध्ये ती कंपनी आहे. ओके, मग गाडीतून उतरू नकोस. म्हणजे? मी समजलो नाही. थांब, सांगतो. असे म्हणून त्यांनी मोबाईलवरून आपल्या रिसेप्शनिस्टला एक कॉल केला. मीनाक्षी? येस सर, मीनाक्षी बोलते. सर, तुम्ही कुठे होतात? मी तुम्हाला 4 वेळा कॉल केला, पण तुम्ही उचलत नव्हता. अगं, गाडी एका खड्ड्यात अडकली. माझा पाय लोखंडी सळईखाली धडकला आणि मी कोणाला कॉल करणार तेवढ्यात मोबाईल माझ्या हातून सटकून मागच्या सीटवर पडला. मी मिस कॉल ऐकले, पण माझा हात पोचत नव्हता. पण तुम्ही आता ठीक आहात ना सर? तुमचा इंटरव्ह्यू एका कॅन्डिडेट सोबत होता 12 वाजता शेड्यूल केलेला, पण तो कॅन्डिडेटसुद्धा अजून आला नाही. काय नाव आहे मीनाक्षी त्याचे, जरा सांगशील? केशव सर. 1 मिनिट मीनाक्षी. असे म्हणून त्यांनी फोन म्यूट केला आणि मला विचारले, तुझे नाव काय? केशव, मी म्हणालो. पुन्हा ते फोनवर म्हणाले, अगं मीनाक्षी, त्याच केशवने मला आत्ता गाडीत अडकलो असताना मदत केली. मी त्याला सोबतच घेऊन येतो आणि त्याचा इंटरव्ह्यू येता येता गाडीतच घेतो. काय? या बोलण्यावरून ते दुसरे तिसरे कुणी नसून आपला इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती आहेत याची मला कल्पना आली. मीनाक्षी फोनवर पुढे सांगत होती, सर, आता आपल्या बिल्डिंगपर्यंतचा रस्ता पाण्याने खूप वेढला आहे. तुम्ही कार चालवू नका. आपल्या कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने मुंबई महापालिकेशी संपर्क साधला असून आपल्या कंपनीसाठी काही बोटी उपलब्ध झाल्या आहेत. तुमच्या दोघांसाठी मी एक बोट पाठवण्याची व्यवस्था करते. फक्त तुम्ही नेमके कुठे आहात ते सांगा. जास्त दूर नाही, रानाडे चौकात आहोत आम्ही. ठीक आहे सर, मी व्यवस्था करते. त्यांनी फोन ठेवला आणि मला म्हणाले, केशव, तुला अंदाज आलाच असेल, मी त्या कंपनीचा मालक आहे.
आणि जिथे तू इंटरव्ह्यूला देणार होतास तिथल्याच कंपनीचा मी मालक आहे. आता तू इंटरव्ह्यू इथे गाडीत बसले बसले देणार की मग आपल्याला थोड्या वेळात घ्यायला येणाऱ्या बोटीमध्ये बसून देणार? मी हसून म्हणालो, सर तुम्ही म्हणाल तिथे आणि म्हणाल तसा मी इंटरव्ह्यू देईन, माझी तयारी झालेलीच आहे. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझी इतरांना मदत करण्याची माणुसकी मला आवडली. इंटरव्ह्यूची पर्वा न करता आधी संकटात सापडलेल्या मला तू मदत केलीस ही खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद सर. काय मग रेडी फॉर द इंटरव्ह्यू? येस सर. सांग बरं मग, रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर काय असते आणि कंट्रोल व्हॉल्वचे कार्य कसे चालते? घाटकोपरला उतरणाऱ्या एका माणसाचा मला धक्का लागला आणि मोबाईल हातातून पडता पडता वाचला. त्याचा काही दोष नव्हता, कारण एकतर मी दरवाजाजवळ पॅसेजमध्ये उभा होतो, तेही मोबाईल एका हातात धरून मोबाईलवरच्या बातम्या बघत होतो. आणि मोबाईलवरच्या बातम्या बघता बघता ही घटना मला आठवल्याने मी हरवून गेलो होतो आणि माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मित हास्य तरळले होते. उलट त्या धक्का देणाऱ्या माणसाला मीच सॉरी म्हटले. त्याने पण उतरताना माझ्याकडे बघून स्माईल दिली. न्यूज चॅनलवर आता ब्रेक सुरू झाला होता आणि जाहिरात लागली होती, थोड्याच वेळात दादर स्टेशन येईल आणि मी उतरेन. पण एक सांगायचे राहिले, मला मंदार सरांनी जॉब तर दिलाच, कारण मी इंटरव्ह्यू पास झालो होतो, पण त्यांनी मला आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये मार्गदर्शक म्हणून पण नेमले. असो, एक मिनिट. खिडकीजवळ आता जागा रिकामी झाली आहे, पटकन बसतो मी आता. बाय.